गुड डे ट्रेडर्स, मायसेल्फ मयूर ॲज अ रेड कॅन्डल. मी तुम्हाला आता ट्रेलिंग एसएल हा पॉईंट शिकवणार आहे विथ प्राइस ऍक्शन. तर ट्रेलिंग एसएल हा 3 पॉईंटने करायला होते, 3 व्हरायटीने करायला होते. तर त्या 3 व्हरायटी कुठल्या कुठल्या असतात ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. एक असते विथ प्राइस ऍक्शन, ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. विथ एक असते ते पॉईंट वाईज हे ऑप्शन बाईंग बेसिकली करतात. ऑप्शन बायर आहेत ते पॉईंट वाईज करतात. आणि तिसरं आहे ते इंडिकेटर, म्हणजे कुठला तरी इंडिकेटर EMA, SMA, RSI त्यावरती त्यांनी ट्रेल करतात. जर काढली तर तुम्हाला एकच सांगणार आहे, यातलं काय सांगणार आहे, विथ प्राइस ऍक्शन कशी करतात. प्राइस ऍक्शन ते बेसिकली मोठे जे प्लेयर असतात त्यांची पोझिशन मोठे असतात ते कसे करतात, आणि तसं मी तुम्हाला सांगणार आहे. ते स्टॉक आणि इंडेक्स मध्ये आपण अप्लाय करून प्रॉफिट घेऊ शकतो विथ एक्झिट, प्रॉपर एक्झिट. ठीक आहे. तर मी काय सांगणार आहे, ट्रेलिंग असेल सांगायच्या आधी मी तुम्हाला हे सांगतो की अप ट्रेंड चालतोय कसं. मी आधी सांगितलंय पण अनेकदा सांगतो. हायर लो, हायर लो, आणि याची सायकोलॉजी पण मी मागच्या व्हिडिओत सांगितल्या, तुम्ही बघू शकताय. तर विषय कसा होती बघा. का इथं 1000 रुपयाला स्टॉक आहे, 1000 रुपये ह्याची प्राइस आहे. तो 2000 रुपये झाला, 2000 रुपये झाला. परत काय विषय झाला, इथनं हिनी प्रॉफिट बुकिंग केली, जिने इथनं बाईंग केल्या त्यांनी. आणि ह्यांचे एसएल इथं पहिला होते, जिने इथनं बाईंग केले 1000ला, त्यांचे एसएल फिक्स ह्याच्यामध्ये आधीच होते. मगच प्रॉपर एसएल न त्यांनी बाईंग केल्या, म्हणजे त्यांची रिस्क आधीच फिक्स होती, पोझिशन आधीच फिक्स होती, मनी आधीच मॅनेज होती त्यांची. त्यामुळे आता विषय कसा होती बघा, त्यांना हे प्रॉफिट दिसायला लागलाय, मग ती काय करतात, बुक करतात. आणि इथं ज्यांची रॅली ही मिस झालेली असते ती इथे येतात परत आणि स्टॉकला डिमांड देतात. मग आता ह्यांचा असेल इथंच ठेवणार काही नाही. जेव्हा इथं 2000च्या वरती कटला येऊ, असंच असतंय सगळीकडे, हे लक्षात ठेवा. तर 2000च्या वरती ह्यो पहिला खाली गेलाय, आणि सेकंड टाइम जेव्हा हे 2000ला क्रॉस करेल ना, तेव्हा ह्यांचा एसएल जो असतोय ना, हे 1000 वरनं बसलेत, त्यांचे एसएल कुठे जातात, इथे एसएल येतात. कुठं, या स्विंग लोला एसएल ह्यांचे शिफ्ट होतात. आणि ही सायकोलॉजी सगळीकडे ऍप्लिकेबल आहे. स्टॉक इंडेक्स, तुम्ही कुठल्या पण इंडेक्स मध्ये ट्रेड करा, आणि कुठल्या पण कमोडिटी मध्ये करा किंवा क्रिप्टो मध्ये करा, हे सगळीकडे सेम असतात ट्रेलिंग असेल. आणि ह्याच्यावरतीच तुम्हाला ट्रेड करायचं आहे, जिथं मोमेंटम जास्त मिळणार आहे. मग आता हे वरती गेलाय, आता सिमिलर, आता समजा हे 3000वर गेलाय आणि परत इथं 2500वर आलाय, 2500वर आलाय. ठीक आहे. जेव्हा ह्यो इथनं खाली आलाय आणि ह्यो परत 3000वरती जाईल ना, 3000 क्रॉस करल, 3000 जेव्हा ह्यो क्रॉस करल स्टॉक, तेव्हा जी इथली आहेत शूटर, म्हणजे इथली जी आहेत एसएल आहेत, ती काय करणार आहेत, तिथे शिफ्ट करणार आहेत एसएल. असं सिमिलर जेव्हा आता समजा ह्यो 4000वर गेला, 4000वरनं परत खाली आला 3500वर, आणि 3500वरनं परत 4000 क्रॉस करल ह्यो, तेव्हा काय विषय होती, इथले जे एसएल असतात ते काय करतात, इथे शिफ्ट करतात. म्हणजे जे बायर असतात ते काय करतात, रिस्क मॅनेज करत करत शिफ्ट करतात एसएल. आणि एसएल घेणार म्हणजेच काय करणार आहेत, की बायर पोझिशन काय करणार आहेत, बायर जे आहेत ते काय करणार आहेत, पोझिशन आपली एक्झिट करणार आहेत. आणि हे एक्झिट कशावर डिपेंडंट आहे, त्यांच्या एसएल वर डिपेंडंट आहे. पहिला तिने इथे एक्झिट करणार होती, जर इथनच फिरला असता तर ती एक्झिट झाली असती, पण त्यांना तो काय झाला, प्रॉफिट झाला. मी प्रॉफिट बुक केला आणि परत क्रॉस व्हायला लागला, मग तिने रिस्क काय केली, कमी केली. म्हणूनच काय केलं, इथनं एसएल होता तो इथं शिफ्ट केला. आता सिमिलर असा वरती गेला, इथनं नवीन ऍड झालेले असतात, मग तिने परत प्रॉफिट बुक केला, आणि जेव्हा परत क्रॉस व्हायला लागले 3000, तेव्हा तिने काय केलं, आपली रिस्क कमी केली आणि इथं परत एसएल घेतला. तशी शिफ्टिंग होत्या. असा तेव्हा ह्यो स्विंग काढतोय, तेव्हा इथनं जी बसलेले असतात त्यांचे एसएल इथं असतात, ते काय करतात, तिथं शिफ्ट घेतात. सिमिलर कंटिन्युअस वेनं तसं ट्रेल करत जातात, जिथवर ट्रेड जातोय ट्रेल करता येईल तेवढ्या वेळ. आणि जेव्हा कट केव्हा करतात, जेव्हा एसएल, आता समजा हे स्टॉक इथनं फिरला आणि ह्यांचे एसएल खाल्ले, तर ह्यांची काय होत्या, पोझिशन एक्झिट होत्या, म्हणजेच बायर ह्याच्यावरनं एक्झिट होतात. एक्झिट म्हणजेच बायर सेलर होतात तेव्हा. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे, अप ट्रेंडला हे कळालं असेल. आता डाऊन ट्रेंडला सिमिलर वे, जेव्हा मार्केट खाली पडलं, जिनी सेल केलाय ती कोण आहेत, सेलर आहेत, आणि त्यांचे एसएल इथेच कुठे तर असणार आहेत. भाई
तिने पोझिशन आधीच मॅनेज केलेली असतात, त्यांची रिस्क आधीच मॅनेज केलेली असत्या आणि एसएल तिने आधीच लावलेला असतो तिथं. मग तिने एसएल शिफ्ट करणार ना, ज्यांना आता प्रॉफिट झालाय तिने आता काय करतात बघा, प्रॉफिट बुक करणार. मग मार्केट परत वरती आलं. आता समजा ह्यो स्टॉक आहे 1000चा, ह्यो आला 800 वर, त्यांना 200 पॉईंटचा प्रॉफिट व्हायला लागलाय. मग तिने आता काय करतात, प्रॉफिट बुक करतात आणि त्यांची क्वांटिटी मोठी असते, त्यामुळं त्यांना प्रॉफिट जास्त होत असते, ती मॅनेज करायला लागते. मग काय होते, तर समजा ह्यो परत 900 वर गेला, 900 वरनं ह्यो परत इथं परत हिने सेल केला समजा आणि इथं नवीन ऍड झाली. ह्यो जेव्हा क्रॉस होईल ना, ह्यो जेव्हा 800 ला क्रॉस होईल, सिमिलर वेनं त्या फक्त खालची सायकोलॉजी लावा, व्हाईस वर्साला डाऊन ट्रेंडला, अप ट्रेंडची जशी लावली तशी. 800 जेव्हा क्रॉस होईल तेव्हा त्यांचे एसएल इथे शिफ्ट होतात. आता समजा ह्यो 800 न 500 आला, ठीक आहे, आणि परत 600 गेला, असा ह्यो हायर लोअर लो लोअर हाय, लोअर लो लोअर हाय. आता ह्यांची एसएल शिफ्टिंग कशी होते हे मी सांगायला लागलो. जेव्हा ह्यो 500 परत काढेल वरती जाऊन परत ह्यो खाली येणार आहे. ह्यो 500 जेव्हा क्रॉस होईल ना खाली, 500 जेव्हा क्रॉस होईल खाली, तेव्हा ही काय करतात, सेफ होतात, अजून सेफ होतात आणि एसएल शिफ्ट इथं करतात. एसएल जी शिफ्टिंग आहे ती काय करतात, इथं शिफ्ट करतात. सिमिलर वेनं जेव्हा ह्यो परत क्रॉस करेल स्विंग लो, ठीक आहे, ह्यो जो स्विंग आहे ह्याला जेव्हा ह्यो क्रॉस करेल तेव्हा परत काय करतात, जी इथं बसलेले असतात एसएल वाली, म्हणजे जी सेलर असतात त्यांच्या एसएल इथं असतात. एसएल म्हणजे तिने तिथे एक्झिट करणार आहेत, ती काय करतात, पोझिशन इथं घेऊन येतात. म्हणजे बघा इथं एसएल होता त्यांचा, तिने असं ट्रेल करत इथं आणला, म्हणजे रिस्क कमी करत तिने प्रॉफिट वाढवला त्यांचा. त्यांची एक्झिट होती हिथं, पण तिने कुठं आणली, हिथं आणली. ह्यालाच म्हणतात ट्रेलिंग एसएल. आम्ही काहीतरी घेऊनच जाणार आहे त्यांच्या घरी, म्हणजे प्रॉफिट जी मिळालं त्यांना रॅली ती काहीतरी घेऊनच जाणार आहे. ट्रेल असं करतात अप ट्रेंडला आणि डाऊन ट्रेंडला. साइडवेजला रेंज वाईज असते, ते पेनिट्रेटिंग कॅन्डलचा ते मी परत कधी जर सांगेन. पण हे ट्रेलिंग एसएल तुम्हाला कळालं पाहिजे विथ प्राइस ऍक्शन. आणि जर व्हिडिओ कळाला असला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.